नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या तिसऱ्या वर्षाच्या TYBAच्या जो S4 जो पेपर आहे त्याच्यामध्ये खालील विषयांचा अभ्यास, सखोल अभ्यास म्हणजे निबंध आपल्याला लिहायचे आहेत. तर त्यातला जो 10व्या क्रमांकाचा निबंध आहे, संगीत आणि अन्य ललित कलांचा तौलनिक अभ्यास, या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर मुळात ललित कला काय या विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पहिल्यांदा. तर लक्षात घ्या की असं म्हणतात की एकंदरीत 64 कला आपल्या ग्रंथांमधून सांगितल्या गेल्या आहेत. 64 कला आहेत, ज्याच्यामध्ये 5 ललित कला असं म्हटलेलं आहे. आता त्या मुळात कला या शब्दाचा अर्थ असा आहे की माणूस ज्यावेळी उत्क्रांती करत होता, प्रगती करत होता, त्यावेळी त्याने आपण जे काम करतो त्या कामांमधूनच किंवा जे आपण रोजच्या व्यवहारात बोलतो, रोजच्या व्यवहारात वेगळी कामं करतो, त्या कामांनाच त्याने सौंदर्यदृष्टी असल्यामुळे आपण सगळे खूप सुदैवी आहोत की आपल्या सगळ्यांना ईश्वराने किंवा या निर्मात्याने बुद्धी दिली आहे आणि ती सर्व सृष्टीमध्ये सर्वात जास्त आहे, निदान आपल्याला असं वाटतं तरी. आणि झालं ते सिद्ध पण झालं की आपल्याला खूप कपॅसिटीज ज्या आहेत त्या इतर प्राण्यांपेक्षा जरा जास्त दिलेल्या आहेत देवाने. विशेषतः बुद्धिमत्ता भावाभिव्यक्ती जी आहे किंवा एक्सप्रेशन जे आहे आपल्याला खूप इतर प्राण्यांपेक्षा जास्त दिली, कारण आपल्याला भाषा दिली आहे आणि भाषेचं इतका सुंदर उपयोग आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. त्या भाषेमध्ये सतत प्रगती होत गेलेली आहे, त्या भाषा अभिव्यक्तीमध्ये सतत प्रगती होती आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून स्वतःला अभिव्यक्त करत असतो. म्हणजे जन्माला येतो तेव्हाचपासून बघा, आपण बाळ असतं, ते बाळ त्याच्या मनात जे काय छोटं त्याचं जे काय त्याचं परसेप्शन असतं, जे काय त्याचं जग असतं आसपासचं, आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण या सगळ्यांबद्दल त्याला एक प्रकारचं काहीतरी एक परसेप्शन असतं, एक त्याचा अंदाज असतो की काय चाललं आहे. आणि मग त्याच्यातून सुद्धा तो आनंद घेत असतो आणि मग स्वतःसुद्धा एक्सप्रेस व्हायचा प्रयत्न करत असतो. की लहान मुलांना आपण सांगतो की याची नक्कल कर, त्याची नक्कल कर, ते करतात त्याच्या पद्धतीने आणि तिथून नाटक सुरू होतं असं म्हणू शकतो आपण. मग लहान मुलं स्वतःच काहीतरी गाणं बनवतात, स्वतःचीच कविता बनवतात. म्हणजे ही भावना जी आहे की मला या कलांच्या माध्यमातून एक्सप्रेस व्हायचं आहे. तर एक्सप्रेशन हा कलेचा खूप मोठा, सगळ्यात मोठा उद्देश आहे, आपण असं म्हणू शकतो. तर महाराष्ट्रातले थोर साहित्यिक पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणतात की मला आयुष्यातलं उमगलेलं एक गुज मी तुम्हाला सांगतो की उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या विषयांचा अभ्यास जरूर करा. पोटापाण्यासाठी आवश्यक असलेले व्यवसाय जे आहेत, नोकरी धंदा, ते करा, परंतु तेवढ्यावर थांबू नका. संगीत, साहित्य आणि एखाद्या कलेशी तुमची मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग, पोटापाण्याचा व्यवसाय तुम्हाला जगवेल, पण साहित्य, संगीत आणि एखाद्या कलेशी केलेली तुमची मैत्री ही तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. तर आता हे माणसाच्या अतिशय प्रिमिटिव्ह स्टेजमध्येच त्याला कळलं आणि मग त्याने कलांची निर्मिती त्याच्याकडनं होत गेली आणि तो त्या कलांच्या माध्यमातून आपले आंतरिक जे भावनिक जे एक्सप्रेशन आहे ते करू लागला. तर आता ह्या ज्या 64 कला आहेत आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या, त्याच्यामध्ये अनेक कला, अगदी मेहंदी लावणे किंवा उत्तम प्रकारे ज्याला आपण काय म्हणतात त्याला वेगवेगळे खेळ जे आहेत, आपले प्राचीन खेळ जे आहेत ते करणे, त्यालासुद्धा त्यांनी कलेचं नाव दिलं, पाककला म्हटलं आहे. परंतु 5 महत्त्वाच्या ज्या ललित कला सांगितलेल्या आहेत की ज्याच्यातनं प्युअरली सौंदर्य निर्माण होऊ शकतं, त्या म्हणजे वास्तुकला, मूर्तिकला, काव्यकला, संगीतकला. म्हणजे आता बघा की भवन निर्माण म्हणजे घरांची निर्मिती ज्या कलेमध्ये केली जाते ती म्हणजे वास्तुकला. नंतर मूर्तिकलेमध्ये आपण एखाद्या व्यक्तीसारखाच वेगवेगळ्या माध्यमांमधून त्या व्यक्तीचं प्रतिरूप तयार केलं जातं.
म्हणजे सुरुवातीला मातीमध्ये करत असतील, मग त्यांच्या लक्षात आलं की अजून त्याला आपण जर कॉन्क्रीट करायचं असेल तर त्या धातूमध्ये करू शकतो. ओतकामाचा जेव्हा शोध लागला त्यावेळेस मूर्तिकलेमध्ये अधिक प्रगती झाली आणि मग आज आपण बघतो की ब्रॉन्झचे पुतळे असतात, फायबरचे पुतळे असतात. नंतर चित्रकला जी आहे त्या चित्रकलेमध्ये आपण जे काही माणसांनी निसर्गामध्ये बघितलं, निसर्गाचं जे रूप त्याला सुंदर वाटलं, ते वेगवेगळे फुलांचे मधून त्याने रंग घेतले, त्या रंगांमधून त्याने कॅनव्हास निर्माण केला, कॅनव्हासमधून त्याने चित्रकलेची निर्मिती केली. त्याच्यात पुढे आणखीन आता नवचित्रकला इथपर्यंत पोचली की माणसाच्या मनातले जे काव्यात्मक भाव आहेत ते सुद्धा चित्राच्या माध्यमातून, रंगरेषांच्या माध्यमातून माणसाने तयार केले, कलाकारांनी ते दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. शब्द जिथे येतात, भाषा जिथे येते, ती कला म्हणजे काव्यकला, साहित्यकला. त्याच्यामध्ये बघा तुम्ही की आपल्याकडे सुरुवातीला जे ग्रंथ आढळतात ते सगळे काव्याच्या स्वरूपातच सापडतात. त्याच्यामध्ये कुठे जी स्टोरी सांगितली, महाकाव्य ज्याला आपण म्हणतो, की ती काव्य याच्या माध्यमातूनच सांगितली गेलेली आहे. काव्यबद्ध करूनच, छंदबद्ध करूनच ती स्टोरी सांगितली गेली आहे. आता काव्यकलेची इतकी प्रगती झालेली आहे की आपण वेगवेगळी माध्यमांमधून म्हणजे शब्दांच्याच माध्यमातून अतिशय इंट्रिकेट किंवा ज्याला अतिशय सूक्ष्म भावना ज्या आहेत मानवी मनामधल्या, त्या शब्दांमधून मांडायला लागलो आहे. आणि सगळ्यात आपली जी कला आहे, संगीत कला, की सप्तसुरांच्या माध्यमातून आपण आपल्या मनातले भाव अभिव्यक्त करत असतो. तर त्याचं एक शास्त्रीय संगीतामध्ये त्याचं एक फार मोठं शास्त्र आपल्याला आपल्या पूर्वाश्रमीच्या लोकांनी, पूर्वजांनी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि त्याचा आपण अभ्यास करतो आहोत. तर आपल्याला जो विषय आहे की ललित कलांचा संगीताशी संबंध, त्या संदर्भात आपण इथे विचार करणार आहोत. तर लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या ललित कला आहेत त्या आपापसात एकमेकांशी त्यांचं इंटरकनेक्शन आहे. म्हणजे एखादा माणूस जर संगीत शिकतोय तर केवळ त्याने 8 तास रियाज करून, केवळ आलापताना घोटून, बंदिशी घोटून, गाणी रटून, तर तो कधीच चांगला संगीतकार किंवा चांगला गायक होऊ शकणार नाही. त्याला ह्या ज्या इतर ललित कला ज्या आहेत त्यांचं पण ज्ञान तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण ह्या सगळ्या ललित कलांचा जो कलांचे जे बेसिक एलिमेंट्स आहेत, बेसिक त्यांचे जे घटक आहेत ते सारखेच आहे जवळपास. आता बॅलन्स म्हणजे कुठल्याही बॅलन्स, सिमेट्री याचा अर्थ लक्षात घ्या, ज्याला म्हणता येईल, आपण पूर्वी लहानपणी आपण शिकलो असू की एक मध्ये एक्सेस जर टाकला, एक मध्ये जर पानाच्या मध्ये आपण असं पान दुमडायचो आणि इकडे जे आहे तेच इकडे पण उमटलं पाहिजे, दोन्हीकडे सारखं असं. तर लक्षात घ्या त्या सिमेट्रीचा उपयोग संगीत कलेमध्ये सुद्धा खूप छान केलेला आहे आणि तोच महत्त्वाचा आहे. जसं काव्यकलेमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात येईल तुमच्या की शब्दांचा अशा प्रकारे एक बनवलं. आता वास्तविक बघा तुम्ही की शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती असतात, शब्दांमध्ये आपण सगळे रमत असतो, आपल्याला सगळ्यांना शब्द माहिती असतात. परंतु जेव्हा एखादा कवी ते शब्द लिहितो त्यावेळेस त्या शब्दांच्या कलेक्टिव्हली जी गंमत येते ती आपण बोलताना येत नाही. म्हणजे आपण म्हणू की पावसाचे दिवस असतात की छान, किती सुंदर हिरवं सगळं झालेलं असतं. पण जेव्हा बालकवी म्हणतात की हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आता याला किती सुंदर असा एक बॅलन्स आला आहे, एक लय आली आहे. लय हे दुसरं आणखीन एक महत्त्वाचं तत्त्व आहे जे प्रत्येक ललित कलेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही वास्तुकलेमध्ये सुद्धा बघितलं, आर्किटेक्चर, वास्तुकला म्हणजे आर्किटेक्चर. तर तुमच्या लक्षात येईल की जी आपण जे सुंदर म्हणतो आर्किटेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा लय असते, एक बॅलन्स असतो. म्हणजे आता जगातल्या 7 आश्चर्यांपैकी ताजमहल
ही जी वास्तू आहे ती जगभरात अतिशय सौंदर्यवान अशी समजली जाते. कारण त्याचं बघा, तुम्ही जर त्याचं बघितलं तर 4 कॉर्नर्सला 4 मिनार आहेत आणि तो जो घुमट आहे त्या घुमटाचा आकारसुद्धा किती सुंदर आहे की मध्ये तुम्ही जर ॲक्सेस टाकला तर ते अतिशय सगळीकडनं सिमेट्री आहे, त्याला सिमेट्रिकली ते बांधले गेले. ते कोणी बांधलं, काय बांधलं त्याचं त्या इतिहासात आपण पडायचं नाही, पण जे आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि म्हणूनच ते त्याच्यात ह्या एलिमेंट्सचा उपयोग केलेला आहे. लय, सिमेट्री. नंतर चित्रकला. आता एक लक्षात घ्या की वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रकला ह्या कला ज्या आहेत ह्या चल नाही आहेत, अचल आहेत. त्या तिथेच राहतात. तशाच एकदा निर्मिती झाली की त्याच्यात कोणी बदल नाही करू शकत. किंवा त्या तिथून, आता ताजमहल तुम्ही म्हटलं की मी नाशिकमध्ये बसलो आहे आणि मला ताजमहल पाहायचा आहे, तर तुम्ही फार तर चित्र पाहू शकता. पण नुसतं ताजमहालाचं चित्र पाहणं आणि ताजमहल प्रत्यक्ष जाऊन तिथे बघणं, तो ताजमहल सूर्यप्रकाशात कसा दिसतो, पावसात कसा दिसतो, चंद्राच्या प्रकाशात कसा दिसतो, हे जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तो किती सुंदर आहे, हो की नाही. चित्रकलेचं पण तसंच की चित्रकला एकदा तुम्ही तयार केलं चित्र की ते, आता अजिंठ्याची जर तुम्ही सुदैवी असाल आणि जर तुम्ही बघण्यात आली असतील अजिंठ्याची चित्र, बघायला पाहिजे. कारण ती इतकी सुंदर चित्र आहेत की ती आजपासून किती शतकं जुनी आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे रंग वापरलेत, आता ते रंग जे ओरिजिनल असतील ते तसे राहिले नाही, तरीसुद्धा ते आज बघण्यासारखे आहेत. तर बघितलं नसेल तर नक्की बघा. कारण कलाकार जर तुम्हाला व्हायचं असेल, संगीत कला म्हणजे काय फक्त गाणं, पेटी घेऊन बसायची, हार्मोनियम घेऊन बसायची, तानपुरा घेऊन बसायचं आणि झालं तुम्ही गायक झाले, असं नाही होऊ शकत. तर ह्यासुद्धा कलांचा विचार तुम्हाला तितक्याच प्रगल्भतेने करता आला पाहिजे. तर ह्या ज्या मुख्यत्वे संगीत आणि काव्य कला या ज्या दोन कला आहेत त्या श्रेष्ठ कलांमध्ये त्याची गणती होते. त्याचं कारणच असं आहे की त्या कला या मानवी मेंदू, मानवी मन, मानवी भावभावनांशी निगडित आहेत. म्हणजे या बाकीच्या कला नाही आहेत का, असं नाही आहे. परंतु ह्या वास्तुकला, मूर्तिकला किंवा चित्रकला या कलांना काहीतरी साधन तुमच्याजवळ असावं लागतं. त्याला तुम्हाला काहीतरी पैसे खर्च करावे लागतात. की चित्रकला करायची चांगला कॅनव्हास तुमच्याकडे पाहिजे, कागद पाहिजे, उत्तम रंग पाहिजे, पेन्सिल पाहिजे, किमान एक पेन्सिल पाहिजे आणि एक पेज पाहिजे. वास्तुकला ऑब्व्हियसली खूपच महागडी कला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सिमेंट, अर्थात आजचे जे सगळे आहे ते सिमेंटमध्येच आहे, तुम्ही दगडात कुठे घर बांधणार. पण मूर्तिकला पण तशीच आहे की मूर्तिकला जी जुनी मूर्तिकला आहे ती छन्नी हातोडा आणि दगडावर त्यांनी काम केलेलं आहे. आणि ती पण आज तुम्हाला वाटलं की एखादा पुतळा बनवावा तर ते इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी खूप तुमचा अभ्यास, गणिताचा अभ्यास पाहिजे, तुमचा मापनाचा अभ्यास पाहिजे, सगळंच पाहिजे आणि परत पैसे पण पाहिजे. परंतु संगीतकला अशी आहे की तुमच्यामध्ये जर ती अंगभूत असेल आणि तुम्ही शिकला असाल ती कला गुरुकडनं, तर त्या कलेमध्ये तुम्हाला निर्मिती करायला खूप काही पैसे वगैरे लागतात अशातला भाग नाही. हां, अर्थात तुम्हाला जाऊन त्याचा टिकटॉक व्हिडिओ करायचा असेल किंवा तुम्हाला जाऊन यूट्यूबला टाकायचं असेल तरी पण आजकाल इतकं सोपं झालेलं आहे ते की थोड्याच याच्यात तुम्ही होऊ शकता. ते तुमचं जर गाणं जर चांगलं असेल आणि तुम्ही जर ते यूट्यूबला टाकलं तरी तुम्हाला चांगले लाईक्स वगैरे मिळू शकतात. एनिवे, तो वेगळा विषय झाला. तरी पण संगीतकला जी आहे, थोडक्यात सांगायचा उद्देश असा की संगीतकला जी आहे ती खूप आतली कला आहे. म्हणजे त्याला खूप तुम्ही गाणं आणि तुमच्या मनात जे विचार चालले ते तुम्ही पटकन गाण्यातून व्यक्त करू शकता किंवा काव्यातून व्यक्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची, म्हणजे कुठल्याही भौतिक गोष्टीची किंवा कुठल्या ज्या रूपातल्या वस्तू आहेत त्यांची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली हे लोक म्हणतात की संगीत कला जी आहे ती श्रेष्ठ कला आहे. आणि काव्य आणि संगीत याचा जो संबंध आहे तो फार, काव्य आणि मुळात काव्य ही जी कला आहे तीच मुळात सगळीकडची कला आहे. म्हणजे सगळ्यामध्ये श्रेष्ठ जी कला आहे ती काव्य कला आहे असं म्हणता येईल. कारण जर का आपण संगीतात काव्य शोधलं
वास्तुशास्त्रामध्ये काव्य शोधलं, मूर्तिकलेमध्ये काव्य शोधलं, चित्रकलेमध्ये काव्य शोधलं, तर त्या कला खूप उच्च दर्जाच्या होतात. लक्षात घ्या की आज जर तुम्ही एखादं चित्र काढलं आणि त्याचा जर ते कोणी म्हटलं की अरे ही तर कविता आहे, अक्षरशः अशी पण काही चित्र आपल्याला बघण्यात तुमच्या आली असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु एखादा राग तुम्ही गायला आणि त्या रागाने समोरच्या माणसाला गुंगवून टाकलं, समोरच्या माणसाला त्याने कुठल्या तरी एका वेगळ्या प्रदेशात नेलं, एका वेगळ्या लेवलवर आध्यात्मिक पातळीवर नेलं किंवा एका वेगळ्या युगात नेलं. म्हणजे समजा तुम्ही मेघमल्हार गाताय किंवा मिया मल्हार गाताय आणि तो माणूस उन्हात बसलाय आणि तरीसुद्धा त्याला असं वाटतं की अरे आपण किती छान थंड असं काहीतरी वाटतंय आपल्याला. किंवा एखादा माणूस रात्री बसला आणि तुम्ही सकाळचा राग गायला आणि त्यावर म्हटलं की अरे मला एकदम सकाळचा फील आला बरं का. तर हे एक प्रकारचं काव्य आहे. त्या संगीतातून तुम्ही काव्याचा अनुभव त्याला दिलेला आहे. थोडक्यात काव्य याचा अर्थच मुळात आहे की जे काही आपण व्यक्त करतो त्याला सौंदर्य प्राप्त करून देणे. लक्षात घ्या, लालित्य या शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य. तर साधारण आता मी तुम्हाला या गोष्टींचा एक ओव्हरव्ह्यू दिला आहे की ललित कला ज्या आहेत त्या ललित कला किती 5 आहेत आणि त्या ललित कलांचा संबंध संगीताशी सगळ्या कलांचा आपापसात संबंध आहे. तेव्हा तुम्ही अभ्यास करताना ह्या पण कलांचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा जो ललित कला आणि संगीत हा जो लेख आहे तो मी माझ्याकडे 2-3 पुस्तकं आहेत, त्याच्यामधून तुम्हाला मी त्याची फोटो काढून तुम्हाला ग्रुपवर टाकेनच मी. परंतु मी आत्ता जे काही सांगितलं त्याच्यावर तुम्ही पण विचार करा. त्याच्यावर तुमचा पण काही एक वेगळा व्ह्यू असेल तर मला नक्की कळवा. आणि परीक्षेत तुम्हाला इतकं जरी मी आत्ता जे काही बोललो ते लिहिलं, ललित कला आणि अन्य कलांचा संबंध, तरी मला असं वाटतं की ते पुरेसं आहे. परत भेटूयात नवीन विषयाबरोबर. थँक्यू.